तुमच्या फ्लॅटसाठी तुम्ही भरलेले पैसे बिल्डर दुसरीकडे वळवतोय अशी भीती वाटते, तर या बाबतीमध्ये निश्चिंत राहा, कारण रेरानुसार बिल्डरला प्रत्येक प्रोजेक्टसाठी 3 वेगवेगळे अकाउंट काढावे लागतात आणि त्यांचा कसा उपयोग होतो हे आपण पाहूयात. या संदर्भातील 5 पॉइंट. पहिला पॉइंट, 3 खाती बंधनकारक असतात. एका प्रोजेक्टच्या रजिस्ट्रेशनसाठी जुलै 2024च्या ऑर्डर नंबर 56 नुसार 3 रेराची बँक अकाउंट्स ओपन करणं बंधनकारक आहे एकाच बँकेमध्ये. दुसरा पॉइंट, हे 3 अकाउंट्स म्हणजे 100% अकाउंट, 70% अकाउंट आणि 30% अकाउंट. 100% अकाउंट म्हणजे कलेक्शन अकाउंट, 70% अकाउंट म्हणजे रेरा सेपरेट अकाउंट आणि 30% अकाउंट म्हणजे ट्रान्झॅक्शन अकाउंट. या पद्धतीचं त्या अकाउंटचं फ्रेमवर्क डिझाईन केलेलं आहे. तिसरा पॉइंट, कलेक्शनच्या 100% अकाउंटमध्ये आलेले पैसे 70% अकाउंटमध्ये कन्स्ट्रक्शनसाठीच फक्त वापरणे बंधनकारक रेराने केलेले आहे. ते पैसे इतर कोणत्याही कामासाठी डेव्हलपरला वापरता येत नाहीत. चौथा पॉइंट, या अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी डेव्हलपरला इंजिनियरचं कॉस्ट सर्टिफिकेट, आर्किटेक्टचं कन्स्ट्रक्शनचं प्रोग्रेसचं सर्टिफिकेट आणि त्यानंतर सीएचं सर्टिफिकेट जे प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅटमध्ये आहे ते बँकेला सबमिट करावं लागतं, तरच त्या अकाउंटमधून पैसे त्यांना खर्च करता येतात. 5वा पॉइंट, हा नियम जमीन मालकांनाही लागू आहे. जर प्रोजेक्टमध्ये जमीन मालक रेव्हेन्यू शेअरमध्ये असतील आणि त्यांचे युनिट्स वेळोवेळी विकत असतील, त्या केसमध्ये त्यांना सुद्धा 3 सेपरेट बँक अकाउंट काढणं बंधनकारक आहे. याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कॉमेंटमध्ये गाईड असे टाईप करा. मी तुम्हाला रेराच्या सेपरेट बँक अकाउंट बद्दलचा गाईड PDF स्वरूपामध्ये DM करतो.